नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका। तर नमस्कार मंडळी, तर अखेर कमळीच्या हातामध्ये सापडला आता सगळ्यात मोठा पुरावा। तर आता कमळी कशा प्रकारे मात्र तिच्या वडिलांपर्यंत पोहोचते आणि दुसरीकडे मात्र आता कमळी कशा प्रकारे हे कामिनीला योग्य ती शिक्षा देते हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्ही पाहिलेच असेल मित्रांनो की आपल्या कमळीने कशा प्रकारे आता स्वतःच्या जीवावरती तिच्या आईला देखील ती सांभाळत आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलेच असेल की तिला आता कोचिंगसाठी कबड्डीच्या खूप सारे पैसे देखील भेटतात। त्याच्यामधून कमळी आता स्वतःचं आयुष्य आणि तिच्या आईचा सांभाळ करत असते आणि हे सगळं पाहून मात्र ऋषीला तर वाईट वाटतं, हे तुम्हाला माहितीच आहे। पण ऋषीला कमळीचा अभिमान पण तेवढाच वाटत असतो आणि दुसरीकडे नयनतारा आता पूर्णपणे प्रयत्न ह्याच गोष्टीचे करत असते की काही जरी झालं तरी ऋषीच्या आयुष्यामधून कमळीला कायमचं कसं काढता येईल याच्याकडे तिचं पूर्णपणे लक्ष असतं। तर पुढे तुम्हाला पाहायला भेटणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या नयनताराचा पूर्णपणे डाव फसणार आहे। कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की तिला वाटतं की कमळीसारख्या मुलीसोबत माझ्या ऋषीचं कधीच लग्न व्हायला नको। पण मित्रांनो पुढे आता ह्या नयनताराला स्वतःच्या चुकीची एवढी जाणीव होणार आहे आणि तिला कमळीचे जाऊन पाय पण पकडावे लागणार आहेत आणि ते कशासाठी हे तुम्हाला पुढे समजेलच। आणि मित्रांनो सगळ्यात मोठा कहाणीतला ट्विस्ट म्हणजे तुम्ही पाहिलेच असेल की ह्या कामिनीने आता सगळ्यात मोठी चळवळ सुरू केलेली असते, ती म्हणजे तिला काही जरी झालं तरी तिला वाटत असतं की त्या कमळीवरती बारीक लक्ष ठेवून राहिलं पाहिजे। कारण की तिलाच एकटीला खरं सत्य माहीत असतं की अन्नपूर्णा आजींची खरी नात ही कमळीच आहे। त्याच्यामुळे ती म्हणत असते की जर कमळीला हे सत्य मला तिला संपवण्याच्या अगोदर जर तिला समजलं तर माझं काय खरं नाही, कारण की ती कमळी त्याच्यानंतर मला कधीच सोडू शकणार नाही आणि हा सगळा तिचा डाव असतो। त्याच्यामुळे तिला माहीत असतं की काही जरी झालं तरी मला हे सगळं करावंच लागणार आहे। तर दुसरीकडे मात्र आता आपली कमळी एवढ्या खोल सत्यापर्यंत पोहोचते की कोणी स्वप्नात पण विचार केला नसेल। कारण की तुम्हाला माहितीच आहे की गौरी म्हणजेच कमळीची आई, तिची मेमरी आता हळूहळू रिकवर होत असते, म्हणजेच तिला आता हळूहळू बरं वाटत असतं। आणि तुम्हाला माहितीच आहे की कमळीचं हेच डोक्यामध्ये प्लॅनिंग असतो की काही जरी झालं तरी आईकडूनच तिच्या वडिलांचं खरं सत्य समजून घ्यायचं आणि एकदा का सत्य समजलं की त्याच्यानंतर तिला तिच्या वडिलांपर्यंत पोहोचता येईल। तर आता तिची आई म्हणजेच तुम्हाला माहिती आहे गौरी आता तिला कमळीला काही सत्य सांगण्याच्या नादामध्ये तिला खूप साऱ्या गोष्टी अशा सांगून टाकते, म्हणते की तुला माहीत नसेल मुली पण माझ्या कमळीचे वडील ना आमच्या सगळ्यांचा एक फॅमिली फोटो पण आहे आणि तो मी एवढा जपून ठेवला एका पेटीमध्ये की काही सांगायलाच नको। तर कमळी म्हणते की तो फोटो जर मला सापडला तर त्यामधून मला माझ्या वडिलांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणीच अडवू शकत नाही, मी आरामात माझ्या वडिलांपर्यंत पोहोचू शकते। तर दुसरीकडे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की ऋषीच्या मनामध्ये एकच प्लॅनिंग चालू असतो की काही जरी झालं तरी कमळीवरती कोणतं संकट आलं नाही पाहिजे। पण आता तुम्हाला माहितीच आहे की नयनताराचा एकच डोक्यात डाव असतो की काही जरी झालं तरी मात्र माझ्या ऋषीच्या आयुष्यात मी त्या कमळीला येऊ देणार नाहीये। तर पुढे आपली कमळी एवढी खमकी आहे तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळे नयनताराने किती जरी प्रयत्न केला तरी शेवटी मात्र कमळी ह्या नयनतारा कामिनी सगळ्यांना हरवून जिंकणार आहे, ह्यात तर काही वादच नाही मित्रांनो। तर पुढे ह्या कामिनीसमोर आता सगळ्यात मोठं भयंकर सत्य हेच येतं की तिला समजतं की कमळीची आई म्हणजेच ती गौरी जिवंत आहे आणि कमळी पाशीच आहे। त्याच्यामुळे ती आता लवकरात लवकर तिचा शोध घ्यायचं ठरवते आणि म्हणते की तिला तर सगळ्यात आधी मला संपवलं पाहिजे, नाहीतर तिने जर कमळीला सगळं सत्य सांगितलं तर त्याच्यानंतर सगळा खेळच संपून गेला। त्याच्यामुळे ती म्हणत असते की काही जरी झालं तरी पण मला मात्र आता पाऊल लवकरात लवकर उचलावं लागेल आणि काही जरी झालं तरी मात्र त्या कमळीच्या आईला आणि कमळीला संपवावं लागेल। पण तुम्हाला माहिती आहे का पुढे आता अन्नपूर्णा आजींसमोर देखील खूप भयंकर सत्य येतं, कारण की ती पण तिच्या नातीच्या शोधापर्यंत पोहोचलेली असते। आणि मित्रांनो कहाणीत हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे। दुसरीकडे तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता कमळी आणि ऋषीच्या दोघांच्या देखील लग्नासाठी आता खूप सारे प्रयत्न होताना पाहायला भेटतील। पण मित्रांनो यामध्ये नयनताराचा पूर्ण विरोध असेल, दुसरीकडे मात्र सतीशचा पूर्णपणे सपोर्ट असतो ऋषीला की तो कमळीसोबतच लग्न कर, कारण की कमळीसारखी मुलगी आपल्याला शोधून सापडणार नाही। त्याच्यामुळे सतीशचं हे म्हणणं तर अगदी बरोबर आहे। पण मित्रांनो एकीकडे आता नयनताराच्या डोक्यात हाच प्लॅनिंग चालू असतो की जर कमळी ह्या घरामध्ये माझी सून म्हणून जर आली तर मला ते कधीच आवडणार नाही आणि मी ते कधी ॲक्सेप्ट देखील करणार नाही। त्याच्यामुळे काही जरी झालं तरी कमळीला मी ह्या घरात पाऊल ठेवू देणार नाहीये। तर आता मित्रांनो कहाणीत खूप सारे ट्विस्ट खूप सारे टर्निंग पॉईंट तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे। तर दुसरीकडे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमळी आणि ऋषी दोघेजण देखील आता गावाला पोहोचतात आणि कमळी आता त्याच पेटीमध्ये एक शोध घेत असते आणि त्यामध्ये कमळीला खूप सारे पुरावे सापडतात आणि त्यामधून सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे कमळीला तिच्या वडिलांचा फोटो सापडतो, म्हणजेच आपल्या राजन काकांचा। पण तो फोटो खूप जुना असतो त्याच्यामुळे कमळीला तर ओळखा येत नसतो, पण मात्र कमळीच्या आईला म्हणजेच गौरीला तर माहीत असतं ना। तर पुढे आता गौरीची आणि राजनची भेट होताना तुम्हाला पाहायला भेटेल। मी सुरुवातीपासून
पहिल्यापासून तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की पुढे आपल्या राजेंची आणि गौरीची भेट होणार आहे. आणि मित्रांनो, पुढे तसंच होतं की गौरीची आणि राजेंची भेट होती, पण आता तुम्हाला माहितीच आहे की गौरीची मेमरी लॉस झालेली आहे. त्याच्यामुळे मात्र आता राजनला तर असं वाटतं की गौरी मला का ओळखत नाही. पण मित्रांनो, पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की आता ज्यावेळेस मात्र राजन दिसतो त्यावेळेस मात्र गौरीला धक्का बसतो. गौरी म्हणते की ज्यावेळेस मात्र गौरी रिटर्न येते भेटून, त्यावेळेस मात्र कमळीला म्हणते की मी माझ्या आज कमळीच्या वडिलांना भेटले. तर हे सगळं कळल्याच्या नंतर कमळीला धक्का बसतो. कमळी म्हणते की कुठे भेटला, काय भेटला, कसं भेटला, मला सांगा, थोडं तरी सांगा. पण त्यावेळेस मात्र आपली गौरी काहीच सांगू शकत नसते. तर मित्रांनो, पुढे कमळी आणि ऋषीला सगळे पुरावे सापडतात आणि कशा प्रकारे कमळी आणि ऋषी तिच्या कमळीच्या वडिलांपर्यंत पोहोचतात हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज पाहायला विसरू नका आणि मित्रांनो, टॅग प्रोडक्ट एकदा नक्की चेक करा. धन्यवाद. हा तुम्हाला दिसत असेल म्युस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. एकदा चेक नक्की करा.